नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 106, 15 एप्रिल. श्रीदर्शन. एक आगळे वेगळे श्रीदर्शन घेण्याची कल्पना श्री प्रेरणेने सुचली आणि दर्शन घडले ते हे असे. श्रीदर्शनास येणारा प्रत्येक जण या प्रत्यक्ष दिसणाऱ्या मूर्त रूपाच्या दर्शनाने खेचला जातो. मनोमन स्वसमर्पित होतो आणि तिथलाच होऊन जातो. इथे असलेल्या अनेकांना हीच अनुभूती आली आणि येते. ते सुद्धा हजारो, शेकडो, हजारो जणांना ही अशी मोहिनी पडण्याचे कारण नक्की काय असेल? वरवर दिसणारे मूर्त रूप नक्कीच नाही. मग ते नक्की काय असेल? एवढा प्रचंड व्यक्तिमत्व प्रभाव कशाने पडतो? त्यासंबंधी स्वामी विवेकानंदांनी सांगितले की हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी जी काही उपनिषदं लिहिलेली आहेत, गोष्टी सांगितलेल्या आहेत, आजही आपण त्यांनी प्रभावित होतो. याचे कारण त्यामागची त्यांची तपश्चर्या आणि मग त्या विचारातून घडले हे अद्भुत, अलौकिक आणि अथांग श्रीदर्शन. अवतार किंवा पूर्ण पुरुष म्हणजे काय? एखाद्या मानवाठायी विविध विपुल सत्वशील दिव्य गुणांचा संचय, ठासून भरलेली सकारात्मकता असे असेल त्यास दिव्य व्यक्ती म्हटले जाते. व्यक्ती म्हणजे व्यक्त होण्याची कला किंवा स्वभाव इत्यादी. प्रत्यक्षात अपरंपार असे ज्ञान असणारी ही व्यक्ती फार जपून आणि कमीत कमी व्यक्त होत असते. अतिशय जपून व्यक्त होत असते. मी म्हणजे कोण? तर शरीर, मन, बुद्धी, प्राण, चेतना, संस्कार ह्या सर्वांच्या एकत्रित संचाला मी संबोधतो. पण व्यक्त होताना, समाजात वावरताना ह्याची पूर्ण जाणीव सदोदित ठेवायची, भान ठेवायचे आणि ते ठेवून ही दिव्य व्यक्ती वावरत असते. जसे ऐन विशीमध्ये पण स्त्री वावरत असत. जप, तप, ध्यान, विवेक, तारतम्य, अशुभ वृत्ती, निरोध आणि क्षय या सर्वांच्या समुचित अथक प्रयत्नातून आलेली प्रचंड प्रगल्भता आणि मृदुता त्यांच्या ठायी ओसंडून वाहत होती. अथक प्रयत्नाने अवतारत्व सिद्ध करणे प्रयत्न कुणालाच चुकत नाही हे जणू त्यांनी दाखवले. अशा वेळे दया, वात्सल्य, प्रेम, धैर्य, उदारता, सत्यनिष्ठा अशा सर्व भावनांची रेलचेल असते. शुद्धीसंबंधी तर प्रचंड सूक्ष्म विचार आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी. एकूण तर त्यांनी अनेक अंतर व बाह्य साधनांद्वारे स्वतःची उदंड उन्नती करून नरातील नारायणत्व सिद्ध केले. अवतार होतेच, त्याची वारंवार प्रचिती येत होती. पण ते स्वतः एकदा मनुष्य जन्म घेतला आहे म्हणून ते स्वतःच अतिशय औत्सुक्याने सिद्ध केले. जगाला कुतूहल निर्माण करत सिद्ध केले. भजन, पूजन, आसन, प्राणायाम, शुद्ध सात्विक कर्म या सर्वांच्या सातत्याने शारीरिक, बौद्धिक, मानसिक अशा तिहींचा विकास घडवून आणला. परिणामी अशा व्यक्तीजवळ वक्तशीरपणा असतो. व्यवस्थितपणा, नियमितता, चपळता, उत्साह हे सर्व गुण पाहायला मिळतात. असे शास्त्र सांगते. ते जसेच्या तसे स्त्रींच्या जवळ पाहायला मिळत होते. अफाट कल्पकता, योजकता असा बौद्धिक विकास साधनोत्तर घडतो तो स्त्रींच्या ठिकाणी होताच. शास्त्र काय म्हणतं की शास्त्रानुसार मानसिक गुणांच्या विकासामुळे व्यक्तिमत्वाला एक बहारदार व दैवी उबदारता येते. कारण त्यात सहृदयता, कोमलता आणि निस्वार्थता यांचा विकास झालेला असतो. त्याची विपुलता व अलौकिकता स्त्रींच्या ठायी होती. म्हणजे हेही पाहायला मिळतं. ह्याच्यातूनही त्यांचं हे अलौकिक दर्शन होतं. या सगळ्याची परीक्षा फक्त कर्ममार्गात होते असं सांगितलं आहे. ती अशी आणि ते त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण ते अव्याहत कर्मात होते पण कर्मलिप्त नव्हते. ते अकर्म तटस्थता होती पण संन्यासी नव्हते. आणि किती अद्भुत आणि अलौकिक दर्शन, विरळा दर्शन श्रीकृपेमुळे घडले.
धन्य श्री दर्शन आणि धन्य श्री कृपा. नमस्कार.